एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो माध्यमांचा, सोशल मीडियाचा. ॲक्च्युली व्हॉट इज द रोल ऑफ सोशल मीडिया इन द डेव्हलपमेंट? व्हॉट इज द रोल ऑफ सोशल नेटवर्किंग साइट्स इन द चेंज? Everybody is an access to the internet nowadays. Millions of people in India are using social networking sites. So how to make appropriate use to reach out to the people? Like we have a PM website in which everybody registers their complaints, and even the PM enthusiastically he replies. So social networking sites, if used appropriately, can be of immense use in today's world. But there are also cyber crimes which are taking place simultaneously. We should not ignore the facts that social networking sites are misused also. So this all comes to ourselves, our own mentality. We need to improve ourselves for a better country altogether. वंडरफुल. सोशल मीडिया बून और कर्स, देर आर टू साइड्स. आणि खूप चांगल्या प्रकारे सोशल मीडियाच्या अनुषंगानं ही मंडळी विचार करतायत. त्याचा आपण विचार केला पाहिजे एकूण बदलासाठी, एकूण परिवर्तनासाठी. पण हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे पुन्हा तोच शिक्षणाच्या व्यवस्थेबद्दल, शिक्षणामधील बदलाबद्दल. शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत त्या ॲक्च्युली थोड्याशा बदलल्या पाहिजेत. लाईक की आता लोक जास्ती करून आजकालचे कॉलेजचे तरुण ते जास्ती मोबाईल वगैरे याच्याशी ॲक्सेस होतात. त्याचा गैरवापर असं करतात असं म्हणत नाही, पण मॅक्सिमम मुलं इंटरनेट गेमिंग अँड ऑल त्याच्यासाठी तो जास्ती वापर करतात. हाच जर नवीन ॲप्लिकेशन्स मार्केटमध्ये आले, तेच जर स्टडीबद्दल वगैरे ते ॲप्लिकेशन्स त्यांनी डाउनलोड केले आणि त्याच्यावर त्यांनी जास्ती वेळ घालवला, किंवा यूथ इन्स्पिरेटर्सबद्दल अशा भरपूर नेटवर्क्स आहेत, त्याच्याबद्दल जर त्यांनी जास्ती त्याच्यात इंटरेस्ट दाखवला तर नक्कीच, आणि यूथपासूनच सगळे पुढे डेव्हलप होऊ शकते. आपली यूथच मेन आहे. मराठी साहित्यामध्ये BA करतो आपण, पण मराठी साहित्याविषयी काही माहिती नसते. भौतिकशास्त्रामध्ये BSc करतो, पण प्रत्यक्षात भौतिकशास्त्र काय आहे याची कल्पना नसते. BSc ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग करणारी मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. जे आपण शिकतो त्याचं प्रत्यक्ष ॲप्लिकेशनच्या बाबतीमध्ये मात्र आपण मागे पडतो. हा दोष कुठेतरी शिक्षण पद्धतीचा, शिक्षण क्रमाचा नाही का? आणि जर तो बदल करायचा असेल तर काय करायला पाहिजे? नक्कीच हा शिक्षण पद्धतीचाच दोष आहे. म्हणजे आता आपण कॉलेजेसमधनं बाहेर पासआउट होतो. मी BAची डिग्री घेऊन, BComची डिग्री घेऊन, BScची डिग्री घेऊन तो एक फक्त शिक्का घेऊन पासआउट होतो. ते सोडलं तर माझ्याकडे काही स्किल्स नाही आहेत. म्हणजे आपल्याकडे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये स्किल्स डेव्हलपला कुठेच वाव नाही आहे. मी आता BA जरी म्हणजे 2 वर्षात मी ग्रॅज्युएट झालो, मी बाहेर गेलो, तरी पण अजूनही मी एखाद्या स्टेजवर जाऊन बिनधास्तपणे भाषण नाही करू शकत. मी बोलू नाही शकत. मला जे हवं आहे, मला जे वाटतं ते मी बोलू नाही शकत. लीडरशिप क्वालिटीज, कम्युनिकेशन स्किल्स, जे या छोट्या छोट्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला जगात पुढे जाण्यासाठी, ह्या स्किल्सला आपण कुठेतरी मागं पडतो. हे जर आपल्याला लहानपणापासूनच आपल्या शिक्षण पद्धतीत आलं की लहानपणापासूनच आपल्याला प्रोजेक्ट्स मिळतात. प्रोजेक्ट्समध्ये काय असतं, कुठून तरी आम्ही नेटवरनं कॉपी पेस्ट करतो, ते आणतो, दाखवतो. त्याऐवजी जर तेच आम्हाला जर पॉवर पॉईंटचा वापर करता आला, जर हे प्रोजेक्ट्स आम्हाला आमच्या क्लाससमोर दाखवता आले, आम्हाला लहानपणापासूनच लोकांसमोर बोलण्याची एक सवय वाढत जाईल. एकूणच व्यावहारिक शिक्षणाची आवश्यकता अतिशय आहे असं यांचं म्हणणं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हमें एक पर्सनालिटी डेवलपमेंट का क्लास रखना चाहिए हमारे कॉलेज में, बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम ऐसा होता है कि बच्चे विलेजेस से आते हैं या कई ऐसी जगह से आते हैं जहाँ उन्हें असेस नहीं होता है बहुत से, क्योंकि हम कॉलेज से पास आउट होते हैं, हम इंटरव्यूज़ में बैठते हैं, तो सबसे पहले हमारी पर्सनालिटी देखा जाता है. मोस्ट ऑफ द कॉलेज में हम देखा जाए तो लोगों को बात करने का तरीका नहीं है, या फिर उनका मेंटालिटी क्या है ये नहीं है. तो ये सब हमें चेंज करना ज़रूरी है. ये हमारे एजुकेशन लेवल पे चेंज होगा, कॉलेज लेवल पे या फिर स्कूल लेवल पे हमारे माइंड को इन्फ्लुएंस मिलेगा बेस्ट वे में कि किधर हमें कहाँ जाना है. ये हमारा एम करना चाहिए. हमें कॉलेज लेवल में हमें एम देना चाहिए कि हमें किस डायरेक्शन में मुड़ना है. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द अतिशय सातत्यानं वापरला जातो, बट व्हॉट डू यू मीन बाय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट? Personality development is basically being yourself, and you should be capable enough of expressing yourself to others. We have role models and all, like there are so many politicians, so many of our freedom fighters who are inspirators for us, but are we able to appropriately follow them? We should take them as models and enhance our personality. Like we have immense a lot of Can you tell me some role models? Mahatma Gandhi, who was such a immense freedom fighter, he fought for us and he taught us non-violence and all. And today's world, we really need to practice them. In practicality, we need to follow his ways. And there are many other people like our teachers, our friends itself can teach us how to bring out the best in ourselves. अहिंसा हे अतिशय महत्त्वाचं तत्त्व आहे, पण आपण बघतो आहोत की हिंसेचं अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा अतिशय वारंवार आपल्याला हिंसा दिसते आहे, दंगली दिसत आहेत. हिंसा कमी करण्यासाठी आणि सहिष्णुता वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे?
पॉलिटिकल काही इश्यू असतील तर त्याचे काही मी असं स्पेसिफिकली कोणाला ब्लेम नाही करतो, पण पॉलिटिकल जे आहेत त्यांना जर काही त्यांचे इश्यूज असतील तर ते दंगली आणि ह्या सगळ्या गोष्टी गाड्या जाळून सरकारचं नुकसान करून अशा अनेक पद्धतीने ते लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवतात, पण त्याची खरं तर काही गरज नाही आहे. अगदी खरं आहे, पण हा केवळ मुद्दा राजकीय पक्षांचा किंवा नेत्यांचा नाही आहे. तरुण सुद्धा आपण असं बघतो की रस्त्यामध्ये कुठेतरी काही किरकोळ कारण होतं आणि लोक चाकू काढतात, लोक अगदी खून करण्याची धमकी देतात. ही जी असहिष्णुता वाढत चाललेली आहे, हे जे एकूणच भांडणाचं स्पिरिट वाढत चाललेलं आहे, याचं काय करायचं आणि हे जर कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे? छोट्या छोट्या भांडणावरून लोक चाकू काढतात, तर त्यांचे पेरेंट्स इन्फ्लुएन्स, आजूबाजूचा जो इन्फ्लुएन्स आहे ते चेंज व्हायला पाहिजे. सगळ्यांना लहानपणापासून शिकवायला पाहिजे की तुम्हाला कोणत्या पण सिच्युएशनमध्ये कसं रिॲक्ट करायचं. एक आणखी विषय महत्त्वाचा आहे आपल्याकडे की भारत उभा आहे बहुविधतेच्या बळावर आणि हेच भारताचं वैशिष्ट्य आहे. पण अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा जातींच्या नावाखाली, धर्मांच्या नावाखाली काही संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकदा होत असतो. समतेचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला कुठले बदल करायला पाहिजे? प्रत्येक फील्डमध्ये डिस्क्रिमिनेशन आहे. प्रत्येक म्हणजे शिक्षणापासून नोकरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी डिस्क्रिमिनेशन. ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरी ह्यांच्यासाठी खूपच अवघड झाले आहेत जागा मिळणं, सीट्स मिळणं किंवा आणि प्रत्येकच ठिकाणी. असं नाही की एखाद्या स्पेसिफिक फील्डमध्ये, पण ओव्हरऑल इन जनरल हे वाढत चाललं आहे आणि हे कुठेतरी कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन किंवा जेंडर बेस्ड जे काय असेल ते कमी करण्यात आलंच पाहिजे. अगदी महिला सक्षमीकरणापासून ते समतेच्या आवश्यकतेपर्यंत सगळ्याच मुद्द्यांवर या मॉडर्न कॉलेजमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारलेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की हे बदल केले पाहिजेत आणि हे बदल केले तर निश्चितपणे ट्रान्सफॉर्म इंडियाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. इन फॉर चेंज या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन कॅम्पसमध्ये, नवीन विद्यार्थ्यांसह, नवीन गप्पा, नवीन आकांक्षा, नवी स्वप्न. धन्यवाद.